ए काय केली? चपाती. चीज चपाती काय काय घातले बघा. चपाती ते 2 सॉस मला माहित नाही नाव. हे आणि चीज. हे काय? ह्याला काय म्हणजे डबू मिरची आणि कांदा. हे बघा कसं झाले स्वानी ह्याने केले? मस्त झाले. वाटायला गेला असेल उसपे जरा पिझ्झा फ्लेवरिंग चपाती जाय नको म्हणाले हा म्हणाले एक खा की बघ की कसं केलं. करपला पण नाही बघ असं झालं कुरकुरीत झाले. द्या तिला मम्मी आले तुला मला नको बाबा नको बाबा त्या ह्याचा वास लई भयंकर येते. त्या आपल्याकडे हे होतं चिली फ्लेक्स सांगायचं चिली फ्लेक्स आणि ते काय आहे की मोठं नव्ह काय ते नाही हो चांगलं आहे. चहा म्हणजे माझ्या चिली फ्लेक्स आणि काय ते हिरवं आजी तू मोठंच काय माहित बाबा खा. तू सांग जरा खाऊन कसं झाले. तसे आपल्या घरात आग नाही आपली आग काय केले बघू जरा. ते पाहिजे होतं मम्मी ती वरण जायचे म्हणजे काय फिरवच्या इष्ट. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहे आशा करते मस्त असाल. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला एवढं प्रेम देता आणि छान छान कमेंट करता त्यासाठी तुमचं मनापासून आभारी आहे. तर आज होता रविवार. शनिवारचा एक दिवस मी गाळलेला आहे कारण व्हिडिओ घेतला नाही काहीच केलं नाही. कारण काल बघा 12वीचे रिझल्ट होते. घरात थोडं वातावरण म्हणजे हे होतं की बाबा आपली अपेक्षा असते किती मुलांकडनं मार्क पाडण्याची. पण असो जेवढा त्यांच्या परीनं जे करतात तर ते आपल्यासाठी भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणजे जेवढं त्यांच्या ह्यानं जमते तेवढं त्या म्हणजे करत असतात मुलं. तर आपण अपेक्षा कमी ठेवावी माणसांकडनं तरच म्हणजे सगळं आयुष्य जे आहे ते छान मस्त आणि सुंदर होते. तर असं मला जेवढं काय बोलायचं होतं सांगायचं होतं ते तुम्हाला मी सांगितलं. आणि मार्कचं काय घेऊन बसलं आहे मुलं आपले केवढ्या ह्यानं हे होणार आहेत म्हणजे कशात त्यांनी यश मिळवणार आहेत हे महत्त्वाचं आहे. तर असं इथं थोडंसं मार्क कमी पडलेलं होतं. सुहानीला पास झाली पण मार्क म्हणजे 70-72 अशा अपेक्षा होती. तर 5% पॉईंट जे आहेत ते कमी पडलेले आहेत त्यामुळं थोडंसं मन नाराज होतं. तर कालचा कुठलाच व्हिडिओ मी घेतला नाही कायच नाही आणि आज नवीन सुरुवात मी केलेली आहे. तर असो इथं तुम्हाला माझी देवपूजा जी आहे ती बघायला मिळते त्यासाठी तुम्हाला दाखवत असते मी. तर पहिला तर सगळं देव काढून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी देवघर. आणि इथं आज आठवड्यानं मी देवपूजा करायला लागलेलो होतो कारण मी देवपूजा केली नाही तर कोणच मग घरात देवपूजा त्यांनी करत नाही. आणि मुलांना म्हणजे पोरींना माझ्या तेवढी आवड पण नाही की देवपूजा करावं नाहीतर काय आणि नकोच वाटते त्यांना. तर असं आता इथनं पुढं काळ तसाच येणार आहे. कलियुग आहे म्हणलं पुढं तर पूर्ण फक्त नामस्मरण तेवढं तोंडात राहणार आहे बाकी सगळं हे मिटत येणार आहे. तर असं आपण जपण्याचा प्रयत्न करायचा. तर मला वाटतं आहे की तुम्हाला दाखवावं आणि तुम्हाला पण वाटते की माझी देवपूजा बघावी ह्यासाठी मी दाखवत असते. तर इथं रविवारचं मी जे म्हणजे देव रांगोळीचा जो छाप होता तर ते उठवून घेतलेला आहे आणि छान अशी बघा देवपूजा तुमच्यासाठी मी दाखवत आहे. तर कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगतायच की तुम्हाला माझी देवपूजा जी आहे ती बघायला छान वाटत्या आणि मला पण मग प्रसन्न वाटते. तर आज 2च फुलं आहेत ना ह्याला चाफ्याला उठलेले होते तर ती स्वामींसाठीच मी घालतो आहे फक्त. आणि निळं फुल एक उडते बघा तर ते पिंडीवरती घालायचं असते त्यासाठी ते पिंडीवरती घालतो. तर आज मुलाबाळासकट सगळ्यांना हिने कामाला लावलेलं होतं. आम्ही उठलेलोच होतो 8:45 वाजता आणि तिथनं पुढचं हे कामाचं रुटीन सुरू होतं. मी देवपूजा करूपर्यंत सुहानीने इथं त्यांच्या पप्पांना मदत केलेलं आहे. तर सामी इथं मॅगी करत होती तिसरीला लोटून काढायला लावलेलं होतं. तर सगळ्यांना हिने आज कामाला लावलेलं होतं. काय म्हणजे काय आज काय सुरू आहे? मॅगी केल्या कोण केल्या? सानून कसं आणि केलं हे काय होतालेस चीज तसंच टाकलं तरी जाते की बारीक तुकडे. अगं खिसणी होती की बारकी खिसणी घालून चांगली लागतं चीज घातल्यावर. चीज घातलेली लागते त्या दिवशी केलेली आज मी खाणार मी खाल्ली नाही परवा. चिकन दाखवा की बघू. चिकन बघू काय म्हणजे काय करणार आहे इथं टाकले बिर्याणी करणार आहे आणि रस्सा खाल्ल्याच्या मध्ये माझं तुम्ही मिक्स केले करणार बी तुम्हीच ना.
तर तू आता नुसते फोडणी टाक. मग का फोडणी टाकल्यावर राहिलं काय? नाही शिजवलं. ते शिजवल्यावर हे काय राहिलं काय? ती मोठी कढई काय आहे ना? त्याच्यात नको, पातेला देतो. पातेला दे नको, करपते. स्टीलचा कुकर खराब लागलाय. मला एक कुकर घेऊ. दाबा द्या. ओ मी बाटली कसली मागवली, छान आहे ना? ते बाटाक्षण असं पडणार नाही ना? नाही पडत हो, गच्च आहे ती. कसलं भारी. दाखवा जरा. 1 किलो तेल मावतं ह्याच्यात. तेल कमी लागतं. आणि याला चोपण बी आहे. पहिल्यांदा नवऱ्याला आवडली कुठली तर गोष्ट मी मागवली. हे वाटी किती दिली? हा वाटी. नाहीतर वैतागायचं तर. त्याच्याबरोबर काय काय आले बघा. हे कसं काय फुटलं घेतलं? ती पडलेली, मी पडलो नव्हतो काय वरनं. तुझ्या हे नको म्हटलं ते. होय, मी पाय दिला. मला का माहिती ते कॉईनवर चिटकवलंय. काय दिलेलीस काय दिली? हा? काय दिलेली? हा, शेगडीवर पडली ती फरशी आहे. शेगडीला काय झालं नाही खरं. काय करतो? शेगडीला ना जपायला फासली. अगं बाई ग. ओ ते दाखवा जरासं, ते द्या की. ते पण जरा आलं. पॉकेट कर. हे चमचा लय भारी आहे. ते केक डेकोरेट साठी आहे. म्हणजे हे ना सगळं पुसून घेते भांड्यातलं. केक डेकोरेट मला साठी. पाहिजे होतं लय दिवसापासून म्हणून मी घेतलं. आणि हे चपातीला तेल लावलं. अबा ह्याच्या काय लिहिले? केक खोल. केक साठी. हो द्या ते दिसलं. चंबो आहे ते चंबो. ते मी पप्पा डबा आणतात ना तेलाचा, तर मला तेल होता येत नाही. जास्त तेल असले तेवढं मोह आहे. मला वाटलं कठीण असते. दाबून झालं. त्याला एक पाईप आहे पिवळी, एकदम छोटी, त्याच्यातनं येते ते, म्हणून ते हळूहळू येते. हे काय आहे? तेल होतं. असं होतं त्याच्यात. हा त्यात नव्हं. त्यात पण कॅन मस्त कॅन घेते. मॅगी दाखवा जरा. चीज मॅगी, चीज. त्याच्यावर असं असं करून घालायला पाहिजे. तेच म्हणत होतो, ते दात घातले. चमचे काढ की पहिला. झालेला है मिल इसमें ज्यादा कुछ डालिए. पूर्ण क्यूब. 5 जणांना इतकी. वरती ठेव की पाणी. त्याच्या साईडच्या ह्याच्यात जरा घाला. हे थांब ना. बस मला पाहिजे. मला पाहिजे. हो या मधल्या ह्याच्यात टाक. यात हा जसं लागलं. मम्मी धर. मॅगी घे जा की तुझी. जरा पडदं उघडा किती. मॅगी घे जा की. थांब, थांब. एवढं. मॅगी गारच झाली लगेच. हो का? तिला जरा गरम करा पाहिजे. गरम करू परत. बघू. पप्पा तुम्ही मी मगाशी केल्याला खायला पाहिजे होतं ना. सेम पिझ्झा झाला. आज काय मॅगी आणि ह्याच्यावरच आहे काय? चीजवर जायचं. मॅगी आणि हे तर आता मी आलेलो होतो माझ्या कामासाठी. मॅगी खाऊन झाले आणि एकदम छान लागत होती. खरंच तुम्ही पण करून बघा. चीज मॅगी तर मस्त लागते. त्याच्यामध्ये जर भाज्या असत्या तर आणि एवढी चव त्याची छान झाली असती. पण मस्तच लागते चीज मॅगी. मी परवा केलेली होती त्यावेळेला मला ते ऐकूनच म्हणजे करू वाटलं, पण ते खातानाच वाटत होतं की कसं लागते काय माहिती. पण एकदम मस्त लागत होती. एकदम असं म्हणजे खाताना त्याची चव आहे ना अशी क्रीम टाईप क्रीमी. आता पास्ता पण मी एकदा खाल्लेला आहे म्हणजे असं क्रीमचा. तर त्यामुळं मला सेम त्याची टेस्ट तशीच लागत होती. तर इथं आहे ना आता ह्या परवा घासलेल्या बरण्याच्या होत्या त्या टपात भरून ठेवलेल्या त्या तिथंच होत्या.
तर मला आज हे सगळं भरून ठेवायचं होतं, कारण बघा आजचा एकच दिवस मला सुट्टीचा होता आणि मग परत इथनं पुढं आठवडाभर काही सुट्टी नव्हती. त्यामुळं आता बघा माझं नियोजन असं, आता त्यांचं तर 12 महिने काम सुरू आहे म्हणून तिने सांगितलेलं आहे, तर आता हे काम सोडायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. आणि पगार अजून ठरायचा आहे किती काय, पण असो काम एकदा लागलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तर इथं डब्बं ते सगळं म्हटलं असंच आहे. आता फ्रीजमध्ये मी जेवढं काय भाजायचा रवा होता, जे भाजणीचा रवा, परत तसा ठेवलेला रवा, परत शेंगदाणं भाजलेले कच्चे, हे सगळं मी पिशवीत घालून आहे ना तसंच ठेवलेलं होतं. तर इथं मी पटापटा हे सगळं भरून घेतलं. तर हे आहेत ना म्हणत होते की हे आणि काय तू काम काढून बसल्यास, त्यामुळे आमचं चेष्टेत सुरू होतं. आणि त्यांनी सहजच अशी एक कानाखाली मला मारली, म्हणजे सहजच चेष्टेत हलकी. तर श्रीला बघा लगेच प्रेम उचमळून येते की मग पप्पानी मम्मीला असं चेष्टेनं मारलं तर त्याला वाटते की मम्मीला वाईट वाटायला नको, तर आपण प्रेम द्यावं. तर असं, तर इथं सगळं भरण्याच्या इथे ठेवून घेतल्या आणि मला जेवण सगळंच, म्हणजे आता चपात्या नव्हत्या करायच्या, पण मसाल्यापासून ते सगळंच तयार करायचं होतं. तर चिकन एका साईडला शिजत होतं, परत सुहानीला मला डाळ करायची होती, सुकी डाळ. तर असं आहे, मग चिकन मटण काय पण आणलं, अंडे आणलं तर तिच्यासाठी वेगळं करायचं लागते. पोरगीनं काय डोक्यात घेतले काय माहिती, 1.5 वर्ष होत आला तर हिनं काहीच खात नाही. आणि पहिला तर म्हणजे तिला आठवड्यातनं 2 वेळा चिकन किंवा अंडी तर लागायचेच. जरी अंडी सुकी नाही केली तर मला पोळी तर करून पाहिजेच असं तिचं होतं. पण आता किती तिनं मन घट्ट केले, काय काय देवाला माहिती, तिची इच्छाच होत नाही म्हणते खायला. आता काय असो, ज्याच्या त्याच्या मनाची इच्छा आहे. तर इथं कांदा चिरून घेतलेला आहे भातासाठी पण आणि जे चिकनचं सुक्का आहे त्याच्यासाठी पण. तर इथं ते आलं घेतलेलं आहे, आलं, कोथिंबीर आणि मिरची, काय बरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण एवढं घेतलेलं आहे. तर असं होते बोलता बोलता बघा, कधी तर दिसत असते आपल्याला समोर काय तर वेगळं आणि आपण बोलत काय तर वेगळं असतं. तर हे मला म्हणजे दोन्हीला होईल ह्यासाठी मी घेतलेलं इथं वाटून. तर टॅमॅटो घालू का नको असा विचार करत होतो, होतं टॅमॅटो, पण काय होते बघा आता उन्हाळा एवढा आहे ना, तर बाद होऊन जाते ते भात ते असं दुपारच्या नंतर 4-5 वाजेपर्यंत राहत नाही, गरम जरी केलेलं असलं तर एवढा उष्मा जास्त झालेला आहे. तर ह्या बाटलीबद्दल मी इथं बोलत होतो, तेल एकदम छान पडते आणि तेल गळतसुद्धा नाही आहे, छान वाटते. आणि मला लई दिवसापासून घ्यायची होती, जेव्हा पण मी मिशो उघडायचे तर त्यावेळी मला ही बाटली घ्यायची असं वाटत होतं. तर ह्यावेळी ऑफरमध्ये होते, मला कमीमध्ये बसलेलं आहे आणि त्याच्याबरोबर 3 वस्तू अजून आलेल्या आहेत, तर त्या पण मी तुम्हाला दाखवल्यात बघा. तर इथं मला भात फोडणी टाकायचं होतं आणि हे जिरं आहेत ना भातासाठी वापरायचं, एकदम छान भात लागते. म्हणजे आपलं साधं जिरं वापरण्यापासून शहा जिरं म्हणतात बघा, किंवा शाही जिरा असं पण म्हणतात त्याला. तर ते तुम्ही टाकलं ना तर भात एकदम म्हणजे जिरा राईस टाईप जो भात असतो तर तसा होतो आणि चव एकदम बेस्ट लागते. तर मी आणि विचार केला की टॅमॅटो नको घालायला, कारण भात राहणार नाही परत दिवसभर, कारण मी हे पोरं असं भात केलेला असला फोडणीचा की दिवसभर त्यांना पाहिजे तेव्हा कधी पण ते जेवतात. त्यासाठी म्हटलं की हे असंच राहायला पाहिजे आणि गरम तर मी फ्रीजमध्ये ठेवू शकत नव्हतो, त्यामुळं म्हटलं की टॅमॅटो हा खायला राहू दे जेवणासोबत आणि घालायला नको. तर इथं आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे, तमालपत्री घातलेलं आहे, कांदा टाकलेला आहे आणि जिरं एवढं टाकलेलं आहे. आणि मसाल्याच्या ज्या हिरव्यामध्ये येतात बघा पाकिट, हिरवा मसाल्याचं पाकिट जे असते तर ते मी 2 टाकलेलं आहे. तर एक भांडं म्हणजे 4 वाटी, छोट्या 4 वाटी तांदूळ आहे ते आणि 1.5 वाटी ह्याला पाणी मला घालायचं होतं, कारण भात एकदम फडफडीत आणि छान, हे तांदूळच मस्त आहे. तर धुवून ठेवलेलं तांदूळ मी इथं ह्याच्यावर घातलं आणि थोडंसं पाणी, आता ह्याच्या प्रमाणच पाणी घालायचं. तर माझं हे एक भांडं तांदूळ होते तर मी 1.5 भांडं पाणी घालणार याच्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित शिजून म्हणजे फडफडीत असा होईल. तर इथं सानूला माहीत नव्हतं, माझे स्टिकचे जे एक पट्टी असते ती माझ्या हातनंच तुटलेली आहे आणि ती व्यवस्थित लागत नव्हती. तर इथं तिला माहीत नाही, तिनं मी चिमट्यावरती ती स्टिक ठेवलेली होती आणि तिला माहीत नाही, तिनं ती ओढली. तर असं पडता पडता मोबाईल वाचल्यानंतर सरळ भातातच जात होता. तर असं साईडला आता परत मी पाणी ठेवलेलं आहे आणि इथं आता मला मसाला तयार करून घ्यायचा होता. तर सानूला मी लसूण सोलायला लावलेलं होतं. असं काय तर काम गोंधळाचं असलं की त्याच्यामध्ये पोरांची मदत झाली ना तर एकदम भारी वाटते. आता मीठ राहिलेलं होतं टाकायचं, तर ते मी इथं अंदाजानं टाकून घेतलं आणि हलवून झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे भात एकदम छान होईल. तर ह्या कुकरचा आहे ना गोंधळ झालेला, एकदा असं दुपारचं वेळेला भात संपल्यानंतर मी लावून गेलेलो होतो आणि रिंग आहे ना ह्याची बसली नव्हती व्यवस्थित, तर पूर्ण वरती छताला कुकरचं टोपण जे आहे ते आपटलेलं होतं आणि चेपलेलं, तर त्यामुळं
टोपण आता खराबच झालेलं आहे. मी हा कुकर लावतच नाही, फक्त असा मोकळा भात कधी करायचा असला तर त्यासाठीच त्याच्यामध्ये घालतो आहे आणि चिकन ते शिजवायला तर असं ठेवतो आहे. तर आता इथं सुहानीला डाळ कांदा करून घेतलेला आहे, तर ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो आणि कांदा घातलेला आहे आणि लालसर अशी जे डाळ आहे तर ती बनवून घेतली, साईडला ठेवलेली. तर परवा चिकन केलेलं होतं तर ते हे म्हणत होते की पांढरं फिक झालेलं होतं, तर त्यामध्ये आधी मसाला घातल्यानंतर तसं झालेलं होतं, म्हणजे कट आला नव्हता. तर कट येण्यासाठी इथं आपल्याला तेलातच चटणी जो काय गरम मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे, म्हणजे कट छान येतो. तर मी पण इथं तसंच केलेलं आहे. गरम मसाल्याची एक अखंड पुडी आणि चटणी कांद्यामध्येच टाकून असं चांगलं परतून घेतलेलं आहे, म्हणजे ह्याला तेल सुटलं ना तर आपल्या चिकनला रश्शाला पण तेल छान सुटते. तर परवा मी तसं केलं नव्हतं बघा. आपली करण्याची पद्धत थोडी जरी बदलली तर जेवणात फरक पडतोय. तर असं होते. तर परवा आणलेलं होतं चिकन, तर हे म्हटलेलं होतं पांढरं तसलं खाऊ वाटत नाही, तसं करू नको. तर ह्यावेळी मी बघा तेलात आपला जो मसाला तिखट मीठ जे काय ते भाजलेलं आहे, तर कट किती छान आलं आहे बघा. असं लालसर चिकन खायला ह्यांना छान वाटते. चिकन असू दे, अंडे असू दे, रस्सा म्हणजे काय पण मटण ते तर असं आवडते. तर ह्याच्यात आता चिकनच्या फोडी सगळ्या टाकून थोडंसं परतून साईडला ठेवणार आहे, कारण आता मसाला पण शिजलेला आहे आणि आपलं चिकन पण शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त शिजवायची काय गरज नाही. आता इथं पण मी तसंच फोडणीला म्हणजे आधी कसं करत होतं की एकत्रच मसाला भाजून, म्हणजे मला जशी वाटेल तशी मी पद्धत करते, पण मग ह्यांचं असं म्हणणं असतं की आज असं चांगलं झालं नव्हतं, परवाचं छान झालेलं होतं, आताचं छान झालेलं आहे, असं ह्यांचं मत असते. त्यामुळे मी वेगवेगळं अशा पद्धतीनं बनवायला बघतोय. तर आता मी तर रस्त्यात पण डायरेक्ट नाही मसाला भाजलेला टाकणार, तर तेलामध्येच आपलं जे काही चटणी मीठ आहे तर ते टाकणार. मी टाकत होतो आणि माझ्या लक्षात आलं की नाही आपल्याला ह्याला कट आणायचा आहे, त्यासाठी आणि विचार केला. तर 3 चमचे इथं चटणी घेतलेले आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे. तर चटणी करपायला नको त्याच्यासाठी मी पटकन लगेच ह्याच्यावरती मसाला टाकलेला आहे. तर रश्शाला काय आधीच आपला कट असतोच, आपलं जे तेल आपण फोडणीला टाकतो तर ते असतेच, त्यामुळं कट हा येतोच. तरी पण बघा आता हे जेवण असं आहे की ह्याला कट आल्याशिवाय छान वाटत नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगत आहे की कट कशामुळे येतो आहे नेमका, की म्हणजे मसाला तेलात भाजल्यामुळं का चटणी. तर हेच फक्त दोन्हीमधला फरक मी सांगत होतो. तर असो आता इथं आम्ही जेवायला बसलेलो होतो आणि हे दुपारचं 1:15चं टायमिंग आहे. किती जरी वेळानं उठलं तर पटापट सगळ्यांनी जर कामं केलीत, सगळ्यांची जर मदत झाली तर आपण या टायमिंगमध्ये जेवतो. तर मला वाटलेलं होतं की आता ह्यांचं पण मत तेच होतं की 3-3:30 वाजणार, पण नाही. 8:45ला जरी आम्ही उठलेलो असलो तर आता मशीन आहे, मशीनचे कपडे हे ते सगळं प्रत्येकानं आपापलं काम केलं आणि बघा 1:15 वाजताच आम्ही जेवायला इथं बसलेलो होतो. तर असो. तर मी इथं तुम्हाला माझं ताट दाखवत आहे. तर बघा कट किती छान आलेला आहे आणि चिकन पण किती छान दिसत आहे. तर सगळ्यांनी बसून मस्त जेवण केलं, एक पिक्चर छानपैकी मराठी बघितला आणि रविवारचा दिवस असा छान घालवला का नाही मस्त वाटते. तर बघा मी तुम्हाला इथं टायमिंग दाखवत होतो की 1:15 वाजलेलं होता. परत हाच व्हिडिओ मला तुम्हाला टाकायचा होता कालच्या दिवशी, पण नाही जमलं तर उद्या मी टाकणार. काय बी काय झालं, मला नेतो म्हणलेलं सर कुठं कुकर नाही. कुकरले महाग झालं. आता बघितलं मिशोला 9 तारखेला, फ्लिपकार्टला 9 तारखेला सेल लागणार आहे ना, तेव्हा 2 पाहिजेत मला. सेलमध्ये घे. लहान असेल पप्पा 3 तारखेला 9 तारखेला लागणार आहे. आता म्हटलं असं की नेतो तुला गावात. उद्या जर आहे की उद्या असते की सुट्टी? उद्या नाही, मला सुट्टी नाही. मला सुट्टी नाही की उद्या. 1000 रुपये पाहिजे तुला. मग घ्यायला नको. आ? मग खर्च होते म्हणून घ्यायला नको येऊ. हिचं काय काम आहे तुमच्या माग? पट्टा पण घाण केल्या, स्वतः पण घाण झाल्या. ए मांजरी श्री, तू खरंच तू आल्यावर का नाही तिच्या चेहऱ्यावर टवटवी आल्या बघ. होय 2 दिवस कसे तरच करत होती. अरे खात बी नव्हती नीट. हो काय झालं, मला नेतो म्हटलं असं आणि तुम्हीच का चाललाय? कोणीकडे चाल हा गाडी मला घ्यायलाय? दादाला मला कधी घेणार गाडी? घे तुझी जायची. माझी ना असली मला गेंड्यावानी गाडी आवडत नाही. मला कधी गाडी गाडी? वाकडी वाकडीच पळाल्या ती. होय काल गेलेलो घेऊन तिरकी चालल्या. लय दिवसांनी चालवल्यामुळे तसं वाटतं. नाही आधीपासून जायचं तिरकीच जाते. ते तेव्हा झाले माहिती आडवी व्हायची ती तशी जायची.
एका साईडलाच पळते गाडी. जाऊ दे. हां लवकर या. काय येणार आहे? नाही बाई मी यायला तयार आहे, मला फक्त विचारायला. तिला नको. डाळिंब लागले त्याला. डाळिंबच येते. डाळिंबच का आठवते मला. मग काय त्या व्हिडिओ मध्ये पण म्हणल्या बघा आम्ही तुला त्या दिवशी तुम्हाला दाखवतो 2 डाळिंबच म्हणाले ह्याला. सीताफळ वाटलं. सफरचंद सीताफळ. हात लावून पहिलं फळ हे स्वामींना देणार आहे. स्वामींना तेवढंच झाड आहे. हा जावा लवकर या. गाडी नेली खर पप्पानी. हो कुठलं पैसे देऊ. पप्पा अजून पगार दिले नाहीत मला बाळ. मला पाहिजे होतं ते. असं नव्हतं बघ करायला कोण तोंड 2 दिवस. तेच गमत नव्हतं. हा काय मी चीज टाकून काय काय खाऊ शकते. काय सारखं दिवसभरात किती चीज खायचं किती आहे. आता तर आंब खाल्ल्यात. तर चला ताईंनो, आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण टाका.